नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. मंत्रिपदी वर्णी न लागल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहा मालेगावात आयोजित सहकार परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी दोन्ही नेते एकाच मंचावर असणार आहेत. दरम्यान महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात माजी मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता होती. मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात न आल्यानं ते नाराज होते. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला देखील छगन भुजबळ उपस्थित नव्हते आणि त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि त्यामुळे आता भुजबळ आणि शहांच्या भेटीत काय चर्चा होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज दिवसभरातील महाराष्ट्र दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणार आहेत. त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबईतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या सोबत असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आज रात्री मुंबईत परत येणार आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राजशिष्टाचाराप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत असणार आहेत. या दौऱ्यादरम्यानच अमित शहा यांच्याशी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तांत्रिक बाबींची माहिती घेतल्यानंतर कायदेशीर सल्लामसलत करण्यात येणार आहे. त्यानंतरच ऑपरेशन टायगरची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.